हाय गाईज, कसे आहेत सगळे? परत एकदा ब्लॉगवरती स्वागत आहे तुमचं. काय करताय सगळे? सगळ्यांची चहा पाणी नाश्ता वगैरे झाला असेल. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी ब्लॉग काढतोय. काय झालं ते बस पण येत नाहीये, त्यामुळे कॉलेज बंद आहे. माझं नाही, कॉलेज चालू आहे पण माझं कॉलेज बंद आहे. कारण की बसच येत नाहीये गावामध्ये, कारण की रस्ता खराब झालाय. पावसा पाण्यामुळे खड्डे झालेत भरपूर मोठे मोठे, त्यामुळे बसच येत नाहीये. त्या दिवशी बस अशी अडकली होते ना, निघत नव्हते. त्यामुळे ते ड्रायव्हर म्हटले की जात नाही गाडी, म्हणून बस नाही येऊ दिली. बरं झालं मी पास पण नाही काढली असता, उगा अशी बस नाही आली परत पास काढून बसलो असतो आणि उगाच पैसे वाया गेले असते माझे. हे मम्मीनं माझ्या झाडं लावली तर कारल्याची, थोडी घरीच माळवं लावलाय, बघू शकता तुम्ही. याला छोटे छोटे आताशाने येत आहेत. हे इथं मस्त पैकी तिकडं मिरच्या लावल्यात वाटतं, ते पण दाखवतो तुम्हाला. हे कोंबड्या ठेवत नाहीत त्यामुळे एवढं गुपवलं मम्मीने. ते मिरच्याची झाडं लावलेत एवढं. मग आणखीन काय म्हणतात तुम्ही गाईज? बघू शकतात कसली अडचण झाली इथं. आपलं नाही, आपण काय करायचं, राहू द्यायचं तसंच. हे फुलांचे झाडं मस्त लावले. एकच झाड किती वर गेलंय लिंबासोबतच. भारी. पण गाईज एवढा पाऊस पडलाय, नुसता चिखल चिखल झालाय सगळीकडं. बघू शकता तिथं पण झाडं लावलेत. हे इथं ही सौर ऊर्जा तुम्हाला दर व्हिडिओ मध्ये दाखवतो मी. इथं चार्जिंगला लावतात. लाईट नसली ना, इथं चार्जिंग होते. या दोन्ही वायराला चार्जर लावायचं तेव्हा चार्जिंग होते. बघू शकता तडतड वाजत असेल. आमच्या मी केळीचं झाड लावलं होतं, तर आता केळं आलेत बघू शकता. भारी. मग आणखी ही आमची गादी खराब झाली, त्यामुळे बाहेरच फेकून दिली आम्ही. आता बिना कामाची झाली ती. ते आता हे एकदा ऊन पडल्यावर वाळल्यावर जाळून टाकावं लागेल. मग कसे सगळे? आणि माझी आंघोळ राहिली, पडत होतो आताच. आणि माझी आंघोळ राहिली. पावसा पाण्यात कुठं आंघोळ करावा असल्या पावसा पाण्यामुळे. काय करता येईल नंतर न गरम पाणी करून आंघोळ. नुसता पावसात भिजता येईल आणि मोठा पाऊस झाल्यावर मस्तपैकी. मग आणखी काहीच नाहीये. बोर होतं यार. मस्त कॉलेजला गेलो असतो, लेक्चर वगैरे केले असते, पण काय बस येत नाहीये. मग काय करावं, बस नाही आल्यावर. आणि ते जीपी वरून त्या गाड्या जात नाहीत, कारण की एवढं ते तिथं रस्ता खराब झाला. आणि परत ते डाकी पिंपरी मधले माणसं काय रस्ता बनवू देत नाहीत, कारण की त्यांची रानं आहेत मध्येच, आणि मधूनच रस्ता गेला त्यांच्या शेतामधून, म्हणून ते रस्ता पण बनवू देत नाहीत. एक वांद आहे काय. त्यामध्ये नागा बनवायचा रस्ता राहू द्या तसंच. आणि तिथून गाड्या येतात, सगळ्या मेन गाड्या. त्यांचे रान आहे तिथं, कसं आता आपण तर काय बोलू शकतो. मोठ्या मोठ्या माणसांनी बोललं पाहिजे की बनवू द्या रस्ता वगैरे. लेकरांची आता शाळा पण बंद, कारण की बसनेच जावं लागते त्यांना पण मोगऱ्याला शाळा बंद, कॉलेज बंद. मग आणखीन काय म्हणतात बाकी? नदीला पाणी फुल आलं असं यार. मी दाखवतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग वरती नदीला पाणी आलं. कारण की एकदम पहिला ब्लॉग आहे का, पहिला जाऊन बघायचा, काहीच पाणी नव्हतं नदीला. आता आला असेल भरपूर पाणी, म्हणजे आलंयच. त्या दिवशीच गेलो तुम्ही बघायला. मग आणखीन काय म्हणतात तुम्ही?
चला मग गाईस, बस झालं बोलणं आता. मला पण बोर होत आहे, कारण की हे बघा, बघू शकता एवढा चिखल झालाय आणि मला इथं चलू वाटाय नाहीये. इथे वेट टाकले कारण की इथे लय जास्त चिखल झालाय. चला मग भेटूया लवकरच. आता सध्याला बाय. लवकर याय पाहिजे यार बस. इथं गावाकडे पण करमत नाहीये. कॉलेजला गेल तर लेक्चर होते, मस्त मित्रांमध्ये फिरतो, हे करतो. इथं काय बोर होतय घरी बसून. चला मग बाय, भेटूया लवकरच. काय बोलू तेच सुधरत नाहीये मला. इग्नोर करा, जाऊ द्या. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळे, बाय.